हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. हा आहे मिक्स व्हिडिओ, म्हणजे 2 दिवसाचा व्हिडिओ मी एडिट करून पर्यंत आणलेला आहे. बघा, सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे सगळा झाल्यानंतर मग आता आम्ही मिरच्या सुकत टाकलेल्या आहेत. मी 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कसा मसाला बनवायचा आहे, किती क्वांटिटी असावी, मसाले कोणते वापरावे, मी कोणते वापरते, म्हणजे घाटी मसाला आपण कसा करू शकतो, त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो सुद्धा व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर हे तुम्हाला थोडंफार असं मी दाखवते की मी मसाला घेतलेला आहे, म्हणजे मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 प्रकारच्या मिरच्या आहेत आणि त्या 2 किलो घेतलेल्या आहेत. मिरच्या छान 2 दिवस चांगल्या सुकवल्या. ऊन आता छान पडलेलं आहे बघा, एकदम कडक. आणि मग आतमध्ये घेऊन त्याचे देठ वगैरे काढायचं. माझी मम्मी आणि माझी मावशी काढते, मी पूर्ण देठ काढते. काही लोक अर्धे देठ तोडून काढतात. म्हणजे ज्याची त्याची चॉईस, ज्याला जसा मसाला बनवायचा आहे त्या पद्धतीने ते बनवू शकतील. तर इथं तुम्हाला धने थोडे जास्त दिसतात आहे. धने मिरचीला जेवढे लागणार आहेत मसाल्यासाठी तेवढे वापरून झाल्यानंतर राहिलेल्या धन्याची मला धना पावडर बनवायची आहे. तुम्ही मिक्स धना जिरा पावडर बनवू शकता किंवा धन्याची आणि जिऱ्याची पावडर अशी वेगवेगळीसुद्धा बनवू शकता. मी ना नेहमी मसाला बनवताना जे गरम मसाले आहेत ना त्याचं प्रमाण कमी ठेवते, कारण की गरम मसाला आपण असा पण भाजीमध्ये किंवा कोणत्याही रस्सा भाजीमध्ये, सुक्या भाजीमध्ये आपण यूज करतच असतो. धना पावडर वापरत असतो, जिरा पावडर वापरत असतो. जेव्हा आपण चटणी बनवतो, म्हणजे मसाला बनवतो आपण साठवणीचा, तर त्याच्यात मी जास्त मसाले वापरत नाही, जास्त हेवी करत नाही आणि तिखट जास्त आम्हाला जमत नाही. त्यामुळं मी थोड्या कमी प्रमाणातच मसाले वापरते. तर मसाला बनवायची ट्रिक आहे ना, ती आमच्या अण्णांनी मला सांगितली होती. अण्णा म्हणजे माझे सासरे. ते सांगायचे की आपल्याला मसाला जेव्हा साठवणीचा आपण बनवतो तो जास्त दिवस टिकण्यासाठी मसाले, जे खडे मसाले असतात ते जास्त वापरायचे नाहीत. आणि कांदा पण जास्त वापरायचा नाही. कांद्याने काय होतं, ओलसर अशी चटणी होते. आणि मग चटणी आपण जेव्हा असं कोंदट हवामानात जेव्हा आपण असतो, जसं की मुंबई, पुणे किंवा अशा मोठ्या सिटीमध्ये, तर तिथं काय होतं, तर मसाला ना काळा पडतो. म्हणजे जसं बोर्नव्हिटा असतो ना त्या पद्धतीने ना तो मसाला काळा पडतो आणि मग तो खाण्यासाठी चवीला वगैरे छान लागत नाही. मग आपल्याला जेवढा वर्षाला लागतो तेवढाच बनवायचा आणि तेवढाच संपवायचा, मग दुसरा फ्रेश बनवायचा. अशी पद्धतीने मसाला बनवला ना तर त्याची टेस्ट पण जास्त दिवस तशीच्या तशी राहते आणि मसाला टिकतोसुद्धा छान. म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण मसाला बनवतो ना, कांद्याचं प्रमाण कमी वापरायचं, किंवा कांदा काय करायचा, चिरून आपल्याला उन्हामध्ये सुकत ठेवायचा आणि मग सुकल्यानंतर मग त्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा. आणि मग तो जेव्हा आपण जातो ना मसाला बनवायला डंगावरती, तेव्हा तो घेऊन जायचा. प्रत्येक बघा जे मसाले आहेत ते मी ड्राय रोस्टच करून घेतलेले आहेत. ठराविकच मसाल्यांमध्ये थोडंफार मी तेल घातलेलं आहे. आणि तर सगळे मसाले मी असे मोकळे ड्राय रोस्ट केलेले आहेत, म्हणजे त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते सगळं मी असं काढून घेतलं आणि तसेच मसाले बनवलेत, जेणेकरून आपली जी मसाल्याची पावडर आहे, जी आपला साठवणीचा मसाला बनणार आहे, तो अगदी मोकळा मोकळा असा बनेल आणि तो टिकेलसुद्धा जास्त दिवस, त्याचा कलरसुद्धा जसाची तसा राहील. म्हणून तर इथे मी धने दाखवते का नाही, एवढेच मी धने वापरणार आहेत मसाल्यासाठी. बाकी सगळे धने आहेत त्याची धना पावडर मी बनवणार आहे. तर तुम्हाला असं वाटेल की धने एवढे जास्त प्रमाणात घेतले होते ते मसाल्यासाठी होते का नाही. सगळे मसाले मी फ्राय केले, त्यानंतर थंड केले. थंड केल्यानंतर छान असे मिक्स करून घेतले आणि सगळ्या अशा म्हणजे पिशव्यांमध्ये भरून मग आम्ही माझी मम्मी आणि माझी मावशी ते डंगावरती घेऊन गेल्या. मिरच्यासुद्धा छान अशा चुरचुरीत वाळल्या होत्या. माझी आई आणि मावशी गेली डंगावरती चटणी कुटायला. A few moments later. त्यानंतर बघा, आम्ही माझ्या आईला आणि मावशीला सोडली डंगावरती मसाला कुटण्यासाठी आणि आम्ही निघालो बोरगावला. म्हणजे माझ्या बहिणीचं सासर आहे, तिथे चाललेलो आहे. कारण की तिचे सासू सासरे 2-3 महिन्या अगोदरपासून गावी आलेले आहेत. त्यांची थोडी तब्येत बरी नव्हती, तर त्यांना बघायसाठी आकांक्षाला घेऊन आम्ही चाललो होतो तिकडं. हे जातानाचा रस्ता आहे. थोडंफार म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. बघा, कॅमेरामॅन आमचा पुढं बसला होता आणि ते चाललं होतं शूट वगैरे करायचं, दाखवायचं वगैरे. आम्ही चौघंच चाललो होतो, जसं रोशनीचे पप्पा, मी, रोशनी आणि आकांक्षा, आम्ही एवढेच चाललो होतो जाताना तिकडं बघण्यासाठी. आणि तिथून आम्हाला लगेच यायचं होतं. जातानाचा हा नजारा बघा, रस्त्याच्या कडेची जी झाडं होती ना, किती छान सावली होती रस्त्यावरती आणि छान वाटत होतं.
गावाला काय होतं 10-11च्या नंतर असं ऊन तापतं ना ते 3-4 वाजेपर्यंत. 4 वाजल्यापासून पुढं जे शांत होतं आणि हवा छान अशी सुटते म्हणून छान वाटतं. तर तिकडे जाताना बघा असे सगळे रस्ते होते आणि छान वाटत होतं जाताना. मी खूप वर्ष झाले गेलेली. जवळपास मला वाटतं एक 15 वर्ष झाले असतील, 15-20 वर्ष झाले असतील मी त्यांच्या गावाला गेलेली. तर आता मी दुसऱ्यांदा चाललेले आहे. मला काही जास्त आठवत वगैरे नव्हतं. तर ही बघा ही झाडी आहे का नाही, ही झाडं जी आहेत का नाही रस्त्याच्या बाजूची, आत्ता मी तुम्हाला दाखवते ही झाडं ना डोंगराच्या साईडला असतात. म्हणजे जे डोंगर असतात ना तिथं असतात आणि त्यांना जी येणारी पर्पल कलरची थोडी व्हाईट कलरची अशी फुलं असतात ना, ती फुलं जेव्हा उंदीर खातो ना तेव्हा उंदीर मरतो. म्हणजे उंदीर, घूस वगैरे. तर हे कसं माहिती मला, तर गावात ना आम्ही जेव्हा बघायचो ना तर ही फुलं घेऊन जाताना मला खूप लोकं दिसायची. मग जेव्हा विचारलं आम्ही की कशासाठी, तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं की घराच्या जवळ कुठं घूस लागले किंवा उंदीर झाले तर त्यांच्यासाठी ही म्हणजे ही फुलं खाल्ली ना तर ती उंदरं वगैरे मरून जातात. तर फायनली आम्ही येऊन पोहोचलो त्यांच्या घराजवळ. तर हे आहे माझ्या बहिणीचं गावचं घर आहे आणि बाजूचा बघा परिसर खूप छान आहे, हिरवळ आहे. कारण की त्यांना पाटाचं पाणी वगैरे आहे, शेती वगैरे आहे आजूबाजूला आणि मध्येच घर आहे. रस्त्याच्या ह्या साईडला त्यांचं फक्त एकट्याचंच घर आहे आणि तुम्हाला मी दाखवते पूर्ण परिसर. पुढं गेल्यानंतर म्हणजे हा बघा त्यांचा ऊस आहे. असं घराच्या साईडला एका साईडला इकडं पण त्यांची शेती आहे आणि पलीकडं पण त्यांची शेती आहे आणि घराच्या बाजूला अशी झाडं वगैरे त्यांनी चिक्कूची, आंब्याची वगैरे लावलेले आहेत. भरपूर चिक्कू आणि आंबे बारीक बारीक लागले होते आणि बघण्यासारखं आहे बघा. हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या खालच्या साईडला दुसरी घरं आहेत आणि रस्त्याच्या वरच्या साईडला फक्त हे एकटंच घर आहे आणि छान परिसर वगैरे त्यांचा होता. छान असं वाटलं बघा. रस्त्याच्या ह्या साईडला आल्यानंतर म्हणजे घराच्या ह्या साईडला आल्यानंतर इथंसुद्धा बघा त्यांचा ऊस आहे, गहू आहे आणि मध्ये मध्ये त्यांनी कांदा, लसूण वगैरे लावलेला आहे. छान परिसर आहे. थोडंसं त्यांनी रोशनीनी आणि आकांक्षाने जाऊन थोडं फोटोशूट वगैरे तिकडं केलं आणि त्यांनीच हे शूट सगळं केलेलं होतं. कारण की आम्ही थोडंफार गप्पा मारत बसलो होतो. त्यांना भेटून वगैरे झालं तोपर्यंत संध्याकाळ होत आलेली आणि आम्हाला परत घरी यायचं होतं. अंधार पडला त्यामुळं मी काही शूट केलं नाही. The next day. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 2-3 दिवसाचे एक साथ व्हिडिओ येतात आहेत. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी बघा आम्ही आता मुंबईला यायला निघालो आणि दुपारचीच वेळ होती. निघेपर्यंत आम्हाला 2-3 वाजले. तर पप्पा आणि आई सगळे सोडायला बाहेर आलेले. येता येता मावशीलासुद्धा सोडायची होती. 3 days later. आणि फायनली आम्ही मुंबईला आल्यानंतर 1-2 दिवसानंतर स्वच्छ भरणी वगैरे मी घासून वगैरे घेतली आणि सगळं सामान वगैरे लावलं 2 दिवसानंतर. ही थंड झाली होती मसाला बघा. बारीक असं छान असा कुटलेला आणि बारीक चाळणीने चाळलेला असल्याकारणाने मसाला एकदम छान झाला होता. तर म्हटलं चला भरावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा की मी कशा पद्धतीने मसाला भरते. तर बघा जेव्हा आपण भरणी वगैरे धुतो ना त्यानंतर 2 दिवस छान अशी कडकडीत उन्हात सुकवायची आणि ती पूर्ण थंड करून घ्यायची भरणी आणि त्यानंतर मसाला भरायचा. मसाला भरताना एक हिंगाचा खडा तळाला ठेवायचा आणि त्याच्यावर मसाला भरायचा. म्हणजे जो मसाल्याचा कलर आहे ना तो अगदी लाल जसाचे तसा राहतो आणि त्याची चवसुद्धा बिघडत नाही, अगदी छान अशी राहते. तर ही 5 किलोची भरणी, ही एक भरणी भरून थोडाफार मसाला राहिला तो या भरणी छोट्यावाल्या मी भरून ठेवला. तर आता वर्षभराचं आपल्याला टेन्शन जातं, म्हणजे काय टेन्शन राहत नाही मसाल्याचं वगैरे. एकदा उन्हाळी मसाला करून ठेवला की वर्षभर अगदी टेन्शन फ्री आपण राहू शकतो. तर त्यानंतर बघा मी असा कपडा घेतला आणि त्या कपड्याला त्या झाकणावरती ठेवून असं गच्च सुतळीने बांधून घेतलं. म्हणजे कसं आपल्याला तो मसाला व्यवस्थित राहतो, त्याचा वास वगैरे जात नाही बाहेर. तर मसाला करताच वेळेला आम्ही धना पावडर केलेली. तर धना जिरा पावडर मिक्स करायची होती पण जिरे तेव्हा माझ्याकडे नव्हते. जेवढे मसाले लागणार होते तेवढेच होते. तर मी फक्त धना पावडर करून आणली. इथं बघू शकता 1 किलो धण्याची पावडर एवढी झालेली आहे. तर तो सुद्धा खूप बारीक असा फाईन दळला होता आणि अशा पद्धतीने सगळे मसाले वगैरे भरून ठेवले. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.